मी नाही खाल्लं. तर नाश्त्यासाठी आज असं बनवलेलं आहे. नाश्ता अंड्याचाच आहे हा. आणि माझ्यासाठी चहा ब्रेड, दही वडा. तर असं मी सामान आणलेलं आहे. ही भाजी आहे बघा, आणि एवढी भाजी आहे. काय ना भैया? हां चलो देखा मैंने आपको. देखा ना, ठीक आहे चल. तर ही मी अशी याला सिनोसाठी आंबा कापलेला आहे, त्याच्यात मसाला आणि मीठ टाकलेलं आहे, तुम्हाला दाखवलं आहे. असं शेकायचं. मी नाही खाल्लं. तर नाश्त्यासाठी आज असं बनवलेलं आहे. नाश्ता अंड्याचाच आहे हा. आणि माझ्यासाठी चहा ब्रेड. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. तर आज आहे थर्सडे आणि आज उपवासाचा दिवस आहे, त्यामुळे मी आज व्हेजचं जेवण करणार आहे. आणि चहा बनवला होता मी माझ्यासाठी, इथे भिजत ठेवले बघा वाटाणे वगैरे. आणि तुम्हाला दाखवला बघा, नाश्ता वगैरे करून झाला आहे. आणि नाश्त्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी शॉर्ट्समध्ये उद्या टाकणार आहे, तर ती पण तुम्ही नक्की बघा. आणि इथे बघा आता दिवाबत्ती वगैरे कशी केलेली आहे मी. ते कणा बघा, आज गुरुवार आहे म्हणून. तरी आज मी उंताराला लेप नाही दिला हळदीचा. हा बघा आंबा आमच्या झाडावरचा, किती मोठा आहे बघा. तर याला तर सिनोला खायला पाहिजे, ते तर कापून देते. आणि रात्री बघा मी भिजत ठेवलेले काय काय ते दाखवते. हे बघा वाटाणे, हे मी आत्ता करणार आहे. आणि हे मोड येण्यासाठी बांधून ठेवणार आहे. हे संध्याकाळी आम्हाला जर असं खायचं वाटतं ते उकड, त्यासाठी हे चणे. तर आज वाटाण्याची भाजी बनवणार आहे. सोबत काय भाजी मिळते ते बघते, आता गावात जायला लागेल. तर हा पाणी आहे ना मी कधीच फेकत नाही, हा झाडांसाठी ठेवतो. तुमच्या घरी पण झाडे असतील तर असे तुम्ही भिजत ठेवता ना, चणे वाटाणे किंवा काय अशी भाजी भिजत ठेवता, त्याचं पाणी असतं तो सकाळी एका जारमध्ये काढून घ्या. तो झाडांसाठी खूप चांगला असतो, एक टॉनिक म्हणून वापरला जातो झाडांना हा. माझी झाडं बघा कशी मस्त आहेत त्याच्यामुळे. हा तर बघा घरातला बघा, सर्व पाणी यायचं. आणि हा डायरेक्ट आपण पाणी टाकायचं नाही, याच्यामध्ये आपलं साधा पाणी आहे तो मिक्स करायचं. तर याच्यामध्ये आपण साधा पाणी मिक्स केलेलं आहे. आणि बघा एवढा जार आपला आता रेडी आहे झाडांसाठी टॉनिक. तर चला मी आता सर्व झाडांना हा पाणी देते. जास्त पाणी टाकायचं नाही, थोडा थोडाच हा टाकायचा आहे पाणी, कारण हा टॉनिकसारखा असतो, त्यामुळे एकदाच सर्व ओतायचं नाही. तर आपल्या जिन्यावर पण थोडी झाडं आहेत, तर त्यांना पण आपण
याला सिनोसाठी आंबा कापलेला आहे, त्याच्यात मसाला आणि मीठ टाकलेलं आहे, तुम्हाला दाखवलं आहे. मोठं असं शेकायचं. मस्त असं झालेलं आहे बघा. तर चला आता हे त्याला खायला देते. आणि एवढं सगळं करून देखील एवढा आंबा बाकी आहे. मी बघा किती मोठा आहे तो. तर चला त्याला देऊन येते. माझी बहुतेक कामं मी आज उरकलेली आहेत लवकरच, कारण हे बघा कपडे वगैरे लावलेत इथे. आणि बाहेरचं वातावरण बघू शकता. बाल्कनीमध्ये व्ह्यू बघा किती मस्त येते ना. तर इथे मी सिनोला स्कूलमध्ये सोडायला आलो आहे गाडीपर्यंत. तो चालला आता. सिनो बाय बाय. मी घे बाय. चल बाय. सिनोला मी स्कूलमध्ये म्हणजे गाडीजवळ सोडून आली. आणि बघा ही आंब्याची कोशिंबीर आहे, हे चटणी बनवली. इथे जेवणामध्ये मी आज वाटाण्याची भाजी बनवली आणि इथे भात लावले. इथे भाकरी आहेत समजा. तर असं जेवण माझं दुपारचं झालेलं आहे. आता चालली थोडी इस्त्री करायला. तर इथे मी इस्त्री करायला घेतले. अर्ध्या कपड्यांना इस्त्री केलेली आहे आणि आता अर्धे कपडे आहेत ते करून घेते. एवढे कपडे आता इस्त्री करून झालेत आणि हा पण घेतला आहे बघा इथे. आणि बोलतात ना की इस्त्री केल्यावर कपड्यांची एज वाढते. खरंच आहे, नवीनसारखे वाटायला लागले बघा. मी करत नव्हते कधी इस्त्री, पण आता चालू केलं आहे. बरं आजपासून करत जाईन थोडी थोडी कपड्यांना इस्त्री. नव्यासारखे झाले बघा. हॅलो. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी चालली उलवानोडमध्ये शॉपिंगसाठी. शॉपिंग म्हणजे घरातलीच आपली भाजीपाला वगैरे, फळे वगैरे आणायला चालले. तर चला, माझ्यासोबत राज आहे आणि स्वीटी आहे. तर काय काय आणायचं आहे मी तुम्हाला दाखवते. चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. इथे राजला घेऊन मी चाललेले आहे आणि ऑफिसमध्ये स्वीटी आहे, मग तिला तिथून घेतो दास्तान फाट्यावर. चला आता निघूया उलवानोडमध्ये जायला. तर इथे स्वीटी आलेली आहे रोड क्रॉस करताना. बाबा हे बरं सावकाश. इथून आलेली आहे आता. आता आम्ही पोचलो उलवानोडमध्ये आणि ते पायनॅपल वगैरे फ्रुट्स किती ना इथं नको ते आपण आपला दुकान आहे रेग्युलर तिथूनच घेऊया. आणि इथे आपण आलेलो आहोत फळवाल्याच्या इथे फळं घ्यायला. राज गेला तिकडे गाडी लावायला म्हणून आम्ही चालत आलो. तर बघूया आज कुठले कुठले फळं आहेत. इथे फ्रुट्स घेऊन झालेले आहेत आपले. आज काय जास्त नाही, त्यांच्याकडे माल कमी घेतात त्यामुळे मग थोडेच घेतलेत फळं. आणि आता जाऊ लगेच भाजी घ्यायला. चला कशी हा काय रामफळ आहे का? काय घेतला हो दाखवा. रामफळ घेतलाय एक. टेस्ट करायचा आहे कसा लागतोय तो. फर्स्ट टाइम घेतलाय तर बरं नको एकदाच जास्त होणार.
फ्राय राईस. काहीतरी चायनीजचं बनवलं. आहे माझी बघा बटाटा पालक घेते. मुलाशी माहिती आहे ना काय होतं. अच्छा होता है. कारले देऊ का कारले? बघा हिरवा कांदा आहे. पहिल्यांदाच मी बघितला असा. है ना भैया. हाँ चलो देखा मैंने आपको. देखा ना ठीक है चलो. ये भी भैया चलो. तिकडे आहे त्या बाजूला आपली गाडी आणि चला आपण जाऊया आता. आता भाजी आणि फळं घेऊन झाले. आता सिनोनी सांगितलंय ते घेऊया स्टेशनरीमध्ये. इथे मस्त स्टेशनरीमध्ये आपल्याला सर्व मिळतंय. आम्ही आता सामान घेतला आणि चाललो. घेऊन काकू पतंग याची ज्वेलरी मकर संक्रांती घालता. नवीन नवऱ्या घालतात. फोटोशूट घालतो तुमचा. एक काल निर्णय घेऊया. काल निर्णय महालक्ष्मीच आहे. एंड्रो तो काल निर्णय तो हो गया. महालक्ष्मी आहे. आपल्याला काल निर्णय पाहिजे. महालक्ष्मीमध्ये लईच यादी दिली. त्याची खाली पण अंडू गुंडू अंडू गुंडू आहे यो पण. काल निर्णय नाही का मराठी. डाल बघायची ट्राय कर. मस्त लागते. अच्छा मस्त लागते ना. बघला गाईच घेतला पण नाही कधीच. काकूवाना काही नाही नाही घेत. हे काय हाका नूडल्स आहेत का. हाका नूडल्स. हा बघ ना हाका नूडल्स आहे. हक्का नूडल्स असतात तो. आणि पॅनकेक पण आहे. यो घेऊ शकता तुम्ही. आमचा झोला भरला इथं. राहिली बाजूला. ती गाडी कुठे आता गेला असेल ना तिकडं. कोणला पाहिजे असेल झोला उचलासाठी तर कॉन्टॅक्ट करा. आता लास्ट आमचा स्टॉप आहे हा चेतक. तर चला चेतकमध्ये जाऊया आता. वाव एरोप्लेन जवळची. आम्ही रेग्युलर इथून बिस्किट घेतो तेच घ्यायला आलेली आहे मी आता इथे. और हा बिस्किट मी घेते. आणि हा याच्यावर का ठेवला. इथून आता आम्ही शेवपुरी दहीपुरी आणि दाबेली तसेच वडा दही वडा. आणि हिने घेतलेत फ्रँकी पनीर फ्रँकी. दही वडा. तर इथे आता आमचं सगळं घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो घरी जायला. चला आता हे बघा शॉपिंग वगैरे केली. आता हे सर्व वरती न्यायला लागेल. तर बघू आता कसं काय ते. इथे पोचलोत आणि घरी पोचलेलोत म्हणजे. आणि आता घेतोय सर्व सामान. उलव्याशी आलो आणि इथे मी आता देवपूजा वगैरे केलेली आहे. पोथी वगैरे वाचून झाली माझी. आज गुरुवार आहे म्हणून. अरे बघा. आणि आता चला जाऊया आपण. काय काय आणलंय ते तुम्हाला दाखवते मी. तर इथे बघा हे कुकीज वगैरे आणलेले आहेत. स्ट्रॉबेरी आहे ते राहू दे इथेच सध्या. हे बघा आपण इथे आणले. हे फ्रीजमध्ये आता मी भरून घेते. काय काय आणले ते अगोदर काढते बाहेर. तर असं मी सामान आणलेलं आहे. ही भाजी आहे बघा. आणि एवढी भाजी आहे. डांगरची कपची पण आणली आहे एक थोडीशी. आणि इथे आपले फ्रूट्स आहेत. फ्रूट्स मी जास्त नाही आणले. 1-1 किलोच आणलेत फक्त सध्या. आणि 2-3 आहेत प्रकार. हे चॉकलेट
आपला हा चटरपटर. आणि आता येतील मकर संक्रांती येणार आहे, त्याच्यामुळे हे आणलं आहे त्याचा तिळगुळ बनवायला. आणि ही मसूरची डाळ सांगतात चांगली लागते म्हणून ट्राय करायला आणली. म्हणजे हे थोडासा संपलेला माझा राई जिरा वगैरे संपलेला, मी डिमार्टशी भरलेला सामान, पण ते होता म्हणून मी घेतला नव्हता, त्यामुळे हा एक्स्ट्रा आणला मी. ही सोप आणली, बडी सोप कच्ची असते ती. आणि खजूर संपलेला म्हणून तो एक घेऊन आले. आणि सगळे बोलतात ना का इंद्रायणी राईस आधी बरेच व्हिडिओमध्ये पण बघते. आणि एका हॉटेलला आम्ही जातो ना सुरवेज म्हणून, तर तिथे पण इंद्रायणी राईस आणि मटण वगैरे त्याच्यासोबत म्हणजे कॉम्बो तर मस्त लागतं. त्यासाठी बरं मटण कधी केला का मग इंद्रायणी राईस बनवून त्यासाठी थोडेसे आणलेत टेस्टसाठी. तर अशा प्रकारे मी सामान आणलेलं आहे छोटासा. आणि हा आपला खाऊ वगैरे घरातला. तर चला आता हे सर्व मी फ्रीजमध्ये भरते. हे फ्रूट्स वगैरे धुवून ठेवते, उद्या खायचे ती बाहेर काढून ठेवते आणि बाकीचं ठेवते. आणि ही बघा हनी बाय 1 गेट 1 फ्री होती. तर अशा प्रकारे मी हे सामान घेऊन आलेले आहे आज. तर चला आता हे सर्व मला भरायचं आहे, खूप काम आहे. चले स्नॅक्स आणलेत म्हणजे चिवडा चेतकमधून. आणि इथे बिस्किट आहेत, एक चकली आणि एक चॉकलेट बिस्किट हा एक चकली. तर हा पण आता मी रचून ठेवते. आता अर्धे ठेवले आहे रचून आणि अर्धा अजून रचायचं आहे. तर शेकट्याच्या शेंगा मी असे तोडून ठेवते म्हणजे जास्त काळ टिकतात आणि लवकर खराब नाही होत आणि वापरायला पण मिळतात मग जास्त. बाकीची सर्व भाजी मी अशी सेपरेट म्हणजे पिशवीमध्ये ठेवणार आहे, मिक्स नाही ठेवणार. म्हणजे बघू कशी टिकते का काय ते आता हे बघणार आहे एक प्रयोग करून. अगोदर याच्यामध्ये ठेवायची, आता सर्व जास्तच आहे त्याच्यामुळे याच्यात राहणार नाही म्हणून हे पिशवीमध्येच ठेवणार आहे. तर आत्ताच माझं सर्व आवरून झालेलं आहे. मी भाजी वगैरे फ्रीजमध्ये ठेवली, व्यवस्थित फ्रूट्स वगैरे ठेवलेले आहेत आणि सर्व आवरलं आहे. तर याची बघा काय चालली मस्ती. लड्डू मुठ्ठे रे चालू आहे फॅन ठेव. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. हात मारायचा आहे ना असा. चले बाय.